शेवटची लढत आहे. जो संघ इथे जिंकेल तो मात्र अगदी सुपर 6 ला जाईल. सुपर 5 ला जाईल कारण 5 पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. एक चमचमती ट्रॉफी त्यांना मिळेल. परंतु कोणता संघ असेल, माझगाव की सासगाव. बॉलिंग चांगले आहे, थोडंसं स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला लेंथ वरती बॉल पीच झालाय आणि इथे निर्धाव चेंडू डॉट बॉलची मात्र सांगता आपण पाहताय. कावदेवी क्रिकेट संघ जांभरूक आणि अष्टविनायक मंडप डेकोरेटर जांभरूक आयोजित सरपंच चषकाची ही स्पर्धा. प्रशांतदा खांडेकर, शिल्पाताई खांडेकर यांच्या सन्मानाची ही स्पर्धा मात्र आपण या जांभरूकच्या मैदानावरती पाहताय. पाटील बाबांचं हे मैदान म्हणून या मैदानाची ओळख. दमदार स्पर्धा आहे. अगदी खूप वेळा मात्र सर्कलला एलईडी आपण पाहताय, परंतु या स्पर्धेमध्ये एलईडी लावण्यात आली आहे. ओव्हर पिच बॉल होता समोरच्या विभागात आणि या मॅच मधील हा पहिला षटकार. इथे बॅटर किरणच्या बॅटमधून 6 धावा. सहा धावा मात्र इथे मिळाल्या. 6 नंतर टीमची धावसंख्या 6 वरती पोहोचली आहे. सुरुवातीचे पहिले 2 बॉल चांगले पाहायला मिळालेत, परंतु यानंतर थोडासा ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती फायदा घेतला तो बाटक किरण. 6 रन्स 6 नंतर 6 धावा फडक्यावरती आहेत. ओव्हर द विकेट सुशांत. पुढच्या सरळ बाटणं, ती दहशत, तोच दरारा कायम. सलगचा हा दुसरा षटकार. यस, अगदी 2 दिवसा अगोदर हा खेळाडू मात्र कोल्हापूरची टुर्नामेंट खेळून आलाय आणि आज गावातल्या संघाकडून देखील चांगलं प्रदर्शन करतोय. इनसाइड आउट खेळला, एक्स्ट्रा कव्हर थ्रू. इथे मात्र कॉपी बुक स्टाईलनं बॉलला मात्र पाठवून दिलाय सीमा रेषा पार. आणखीन एक चौकार आणि या चौकारनंतर धावसंख्या मात्र पोहोचली होती 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स धाव फडक्यावरती आणि या षटकातील अजूनही एक बॉल शेवटचा मात्र बाकी आहे. 16 वरती संघ पोहोचलाय. काय धडाकेबाज सुरुवात इथे झाली आहे. 3 ओव्हरची मॅच, शॉर्ट फॉर्मॅट आणि या शॉर्ट फॉर्मॅटमध्ये मग पहिल्या बॉलपासून, पहिल्या षटकापासून आक्रमण करणं हे फार गरजेचं आहे आणि तेच मैदानाच्या आतमध्ये बॅटर किरणनं मात्र केलंय. पहिले 2 डॉट आले, त्यानंतर मग 2 षटकार आणि आता हा चौकार. पॉवर प्ले मधील एक बॉल इथे शेष आहे. सर्कलचं षटक, 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत. काऊ कॉर्नर आणि एक लॉंग ऑन, परंतु ज्या ठिकाणी फिल्ड नाही आहे त्या ठिकाणी बॉल खेळतोय. ओ, या वेळेला दांडी गुल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. अगदी प्रतिउत्तर दिलंय या बॉलवरती बॉलर सुशांतनं. फलंदाजी ते बाज झालाय किरण. पहिल्या षटकाचा खेळ मात्र एंड झालाय आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणारा सासगाव संघ मात्र पोहोचलाय तो 16 धावसंख्येवरती. चला थोडंसं फास्ट घ्या. पहिलं षटक एंड झालंय आणि धावसंख्या 16 आपण पाहताय. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात होईल. नवीन खेळाडू मैदानावरती दाखल झाला अतिश. मागचा सामना बॅटिंगच्या जोरावरती अक्षरशः गाजवला होता. या मॅच मध्ये देखील तेच प्रदर्शन करावं लागेल. समोर देखील चांगला संघ आहे, ज्या संघानं आज मात्र या स्पर्धेतील सगळ्यात मोठी धावसंख्या बनवली होती तो माझगाव संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट देतोय तो सासगाव संघ. ओ, यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लिडिंग एजला बॉल लागला आणि जेलची संधी
अगदी थोडसा कठीण झेल होता. झेल कॅरी करता येत नाहीये. त्या दरम्यान धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत. दोन धावा पहिल्या बॉलवरती, दोन नंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 18 वरती. तब्बल 18 धावा फडक्यावरती. दुसऱ्या षटकासाठी केतन पाटील गोलंदाज, माझगाव टीमचा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्याच बॉलवरती चान्स क्रिएट झाली होती, संधी मात्र गमावली आहे. ओव्हर द विकेट केतनच्या वरती आक्रमण, मिडल ऑफ द बॅट, परफेक्ट हिट. आणि इथे बॉल मात्र निघून गेलाय सीमारेषच्या पलीकडे. हा बिग हिट षटकार बॅटर मयुरेशच्या बॅटमधून. दमदार फटका मात्र खेळलाय. या फटक्यांची मात्र नितांत गरज आहे बॅटिंग करणाऱ्या चासगाव संघाला. पुढच्या ओव्हर पिच बॉल, यावेळेला मात्र भरपूर उंच गेलाय. जेलची संधी, तिथे फिल्डर साहिलला आपण पाहताय, चूक करणार नाहीये. एक चांगला फिल्डर आपण साहिलला पाहताय. फलंदाज इथे बाद झालाय. मयुरेशच्या पारीचा मात्र अंत झालाय. दुसरा धक्का इथे लागलाय तो सासगाव संघाला. 24 रन धाव फलकावरती आहेत. विकेट 2 गेल्यात. विकेट वरती लक्ष देऊ जमणार नाहीये. 3च ओव्हरची मॅच, त्यामुळे जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल त्याला आपलं कला कौशल्य दाखवणं मात्र गरजेचं आहे. 24 रन धाव फलकावरती आहेत. चांगल्या धावसंख्येकडे मात्र वाटचाल करतोय तो बॅटिंग करणारा सासगाव संघ. जे टॉप ऑर्डरला खेळाडू आहेत तेच पहिले 4 षटक देखील टाकतायत असे आमचे साथीच करू सांगतायत. मुख्य ट्रम्पकार्ड आहेत चारही खेळाडू सासगाव संघाचे. तुषार आलाय. या तुषारनं एक सामना सासगाव टीमला मात्र जिंकून दिला होता. चालाक चतुर विकेट किपिंग, परंतु तिसऱ्या पंचांची इथे मागणी केली गेली आहे आणि त्यानंतर तिसरे पंच मात्र ऑन स्क्रीन वरती चेक करतील आणि जो काय निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. OUT बॅटर झाला इथे बाद. मनोहर पाटील एक चांगला विकेट किपर आणि एक लेजंड खेळाडू आहेत. क्लोज स्टंपिंग होती, क्लोज कॉल होता, त्यामुळे तिसऱ्या पंचाची मागणी इथे केली होती. पाय हवेत होता आणि त्यानंतर तिसऱ्या पंचांनी डिसिजन दिला की बॅटर बाद आहे. हा तिसरा धक्का इथून लागलाय तो सासगाव संघाला. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. केतन थोडंसं कमबॅक करून देतोय. या बॉलिंगची गरज होती माझगाव टीमला, कारण धावा अगदी झपाट्याने येत होत्या, त्यामुळे धावा गतीवरती ब्रेक लावणं गरजेचं होतं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करण दाखल झालाय 5 नंबरवरती. 3 विकेट सुरुवातीच्या लवकर गमावल्यात. स्ट्राईक एंड वरती या करणला पाहताय. बॉल केतन अक्रॉस लाईनने खेळण्याचा प्रयत्न, पहिलाच बॉल होता. ऑन साईडला मारायचा बेत पूर्णपणे ठरवला होता, परंतु बॉटम बॉलचा कोणताच कनेक्शन तिथे झाला नाहीये. डॉट बॉल, 5वा बॉल डॉट. एक बॉल या षटकातील बाकी आहे. 24 रन धाव फलकावरती आहेत. उडवला, उंच गेला बॉल. झेलची संधी, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल. केतन प्रयत्न करत होता, उलटा धावा झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु धावा इथे कंप्लीट झाल्यात त्या 2. झेल ड्रॉप आणि त्यानंतर 2 रन्स. दुसरा षटकाचा खेळ इथे मात्र संपलाय आणि 2 षटकानंतर बॅटिंग करत असताना सासगाव संघ 26 वरती पोहोचलाय. पाणी मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा, चला पटकन न्या. 1 षटक इथून बाकी आहे. स्लॉगवर हाणामारीचं षटक मात्र पेंडिंग आहे
आणि या षटकामध्ये किती धावा मात्र इथे घेतल्या जातील, कारण दोन्ही टीमसाठी तितकंच महत्वाचं षटक. 26 आल्यात, तर 10-12 धावा आल्या, मोठी धावसंख्या बनवली, तर मग सेकंड हाफमध्ये अगदी या धावा चेस करताना थोडीशी डोकेदुखी होऊ शकते बॅटिंग करणाऱ्या माझगाव संघाला. परंतु कमी धावसंख्येचं जर षटक आलं तर मात्र या धावा सक्सेसफुलरित्या चेस देखील होऊ शकतात. ऋषिकेश नंबर 3 वरती गोलंदाज. स्लॉगवर हाणामारी शेवटचं षटक देतोरचं हे षटक आहे. या षटकामध्ये धावा वेगाने खेळण्याचा प्रयत्न बॅटर्सचा असेल. स्ट्राईक एंड वरती आपण अतिशला पाहताय, नॉन स्ट्राईक एंड वरती करण. पहिलाच बॉल आहे ऋषिकेश ओव्हर द विकेटनं. शेवटचं षटक, व्हेरी फर्स्ट बॉल. ओ यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, थोडासा पाय मुरगळलाय. झेल घेण्याचा प्रयत्न झाला होता. धाव एक, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव डेफिनेटली महागडी ठरेल तिथे. रनआउटच्या स्वरूपात बॅटर मात्र बाद झालाय, पण तुझी स्ट्राईक हवी होती, ती स्ट्राईक इथे मिळाली आहे. सतीश पाटील तिथे होते. झेल घेण्याच्या प्रयत्नास पाय थोडासा मुरगळला गेला, इंजर्ड झालेत. धाव एक, धावसंख्या पुढे चालली आणि धावसंख्या पोहोचली ती 27 वरती 27. शेवटचे 5 बॉल या षटकातील शिल्लक आहेत. अनिकेत गेलाय नवीन खेळाडू मैदानावरती. विकेटची पडझड थांबायला तयार नाहीये. सलगच्या बॅक टू बॅक विकेट इथे जात आहेत. मोठे फटके थोडेसे मंदावलेत, धावगती थोडीशी ब्रेक झाली आहे. ओव्हर द विकेट ऋषिकेशचा बॉल. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, लेग स्टिक सोडून गेला बॉल, त्यामुळे पंच इशारा देत आहेत की हा वाईड आहे. एक्स्ट्राची धाव, एक्स्ट्रा धावसंख्येनंतर 28 धावा फरकावरती आहेत. या प्रकारे बॉल जर टाकले तर त्याच्यावरती फटके बसू शकतात. हो यावेळेला आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु इथे देखील लेंथ खराब. सलगच्या 2 एक्स्ट्रा धावा ऋषिकेशच्या माध्यमातून खर्च केल्या जातात. एक्स्ट्रा धावा थोड्याशा वाचवाव्या लागतील, कारण नॉकआउट मॅच आहे, महत्वाची मॅच. इथून जिंकला तर एक ट्रॉफी तुम्हाला लागू होईल. समोरच्या विभागात कडक स्ट्रोक, बॅट वरती बॉल आला आणि आवाज अगदी टक आला आणि त्यानंतर बॉल मात्र सीमारेषा बाहेर निघून गेला. हा बिग हिट ठोकला इथे बॅटर अंकितनं. 6 धावा षटकार. यस आतिश आहे, माफ करा, स्ट्राईक एंड वरती. बारवा खेळाडू आज मात्र थोडासा लक्की आहे की काय सासगाव टीम साठी. कबीर, हा सामना संपला की त्याला इथेच ठेवून जा. चांगला फटका इथे खेचला गेलाय. 6 धावा अतिशला मिळाल्यात. टोटल धावसंख्या मात्र 35 वरती पोहोचले, 35. आणि बॉल अजूनही बाकी आहेत ते 4. खराब बॉलिंग ऋषिकेश इथे करतोय. धावा वाचवायच्या आहेत, अशा वेळेस मग मोठे फटके दिले जात आहेत. ओव्हर द विकेटनं ऋषिकेशचा बॉल परत एकदा सोडून दिलाय. लेन फार खराब आहे. मी या अगोदर देखील सांगितलंय, या पद्धतीने जर बॉलिंग केली तर तुम्हाला इथे मार बसू शकतो. अकूट टप्प्याचे बॉल. एक्स्ट्राची 3री धाव, 3रा वाईट बॉल या षटकातील इथे ऋषिकेशनं मात्र फेकलाय. आणि धावसंख्या तब्बल 36 झाली आहे. 2 बॉलवरती 10 धावा इथे खर्च केल्यात बॉलरनं. ऑन साइडला खेळलाय, समोरच्या दिशेने फ्लॅट
पॅरल स्ट्रोक, कमी उंचीचा परंतु अगदी परफेक्ट शॉट इथे एक्झिक्यूट केला. 6 धावांसाठी हा षटकार आणि षटकारानंतर धावसंख्या मात्र 42 वरती पोहोचली आहे. जास्त उंच बॉल गेला नाहीये, फरक पडत नाहीये, धावा तितक्याच मिळाल्यात. खराब बॉलिंग पूर्णपणे या मॅच मध्ये मात्र इन झालाय तो सासगाव संघ. अक्कूट टप्पाचा बॉल ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न आणि इथे झेलची संधी आहे. यावेळेला चूक केली नाहीये फिल्डरनं. फलंदाज इथे झालाय बाद आणि अंतिमचे या षटकातील मात्र अजूनही 2 बॉल पेंडिंग आहेत. 42 धावा फलक्यावरती 2 बॉलचा खेळ बाकी आहे. महागडे षटक, लांब लचक षटक मात्र आपण पाहत आहे. प्रणव जर्सी नंबर 7 प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या पोझिशन वरती नेहमीच सर एम एस धोनी यांना आपण पाहायचो. त्याचा जर्सी नंबर घेऊन आता प्रणव मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फिनिशिंग टच द्यावा लागेल, फिनिशरचा रोल्स अदा इथे करावा लागेल. गोलंदाजाचा विचार केला गेला तर एक षटकार आल्यानंतर विकेट मिळवली आहे ऋषिकेश, परंतु महागडं षटक आहे. आतापर्यंत ऋषिकेशच्या षटकामध्ये 3 वाईड, 2 षटकार, 1 विकेट, संमिश्र षटक मात्र राहिलंय. उर्वरित अजूनही 2 बॉल आहेत. खूप धावसंख्या इथे बनवली गेली आहे. ओर द विकेट. पहिला बॉल खेळत असताना वेलकम, भव्य दिव्य स्वागत षटकारानं मात्र इथे केलं बॅटर प्रणवनं. मी हा फलंदाज जाताना सांगितलं धोनी सरांची जर्सी नंबर घेऊन आलाय आणि धोनी सरांसारखी बॅटिंग करावी लागेल. पहिल्याच बॉलवरती ठोकलाय षटकार. 1 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे आणि 1 बॉलवरती किती धावा इथे येतील. टार्गेट देणारा बॉल आहे, टार्गेट सेट करणारा बॉल. तब्बल 48 धावा फलकावरती आहेत. अंतिमचा बॉल पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील. ऑन द राईस खेळण्याचा प्रयत्न. काय झालं पहा खेळाडूला, तिथे इंजर्ड झालेत. त्यांना पहा पहिले काय झालंय. स्क्रॅम्प आलाय वाटतं. बॅट लागली का? पाणी घेऊन जा चला लगेच. आणि अजून काय मेडिकिट असेल तर तो देखील घेऊन जा आयोजक. बॅट लागली वाटतं तिथे. धावा या बॉलवरती टोटल मिळाल्या त्या 2, म्हणजे 50 अप. अर्धशतक पहिल्या इनिंग मध्ये कंप्लीट झाले ते सासगाव टीमचं आणि जिंकण्यासाठी 18 मध्ये 51 धावसंख्येची गरज आहे ती माझगाव संघाला. 18 बॉल 51 ची गरज.
अनिरुद्ध खांडेकर यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण शुभम म्हात्रे यांचा सन्मान करावा. आजच्या रात्रीमध्ये आपण त्यांचा आवाज ऐकला. 51चं टार्गेट आहे. 24 बॉल 18 बॉल 51. शुभम म्हात्रे यांचा सन्मान आमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती अनिरुद्ध खांडेकर यांच्या शुभ हस्ते. अठरा चेंडू आणि 51ची गरज आहे. जो जिंकेल तो टॉप 5 मध्ये प्रवेश करेल, किमान एका ट्रॉफीचा हकदार असेल. सलामीची जोडी केतन आणि साहिल. केतन आणि साहिल ही सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. सगळ्यांनी चांगली बॅटिंग केली. सासगाव टीमचा आजचा दिवस आहे, कारण या स्पर्धेमध्ये त्यांना वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि तदनंतर त्यांचा प्रवास. पहिल्या मॅचमध्ये त्यांनी बीडी टीमला पराभूत केलं, त्या 6 बॉल 15. तदनंतर मागच्या मॅचमध्ये त्यांनी जामरुंग टीमला पराभूत केलं आणि तदनंतर या मॅचमध्ये आपली पकड मजबूत करत असताना 18 चेंडू आणि 51 धावसंख्येची गरज आहे. आणि बॉलिंग साठी आला आहे तो किरण, एक व्यावसायिक खेळाडू. मगाशी शुभमने सांगितलं की नुकताच कोल्हापूरला देखील खेळून आलाय. चांगला बॉल, शरीराचा वेध घेणारा बॉल बघायला मिळाला. एक 10 मिनिटे लेग बाईटची सिंगल पंच सांगतायत. 51चं टार्गेट म्हणजे अजूनही 17 बॉल 50ची गरज. सतरा बॉल 50 हे समीकरण. प्रत्येक षटकामागे 2 मोठे फटके मारावे लागतील माझगाव टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर. चांगला बॉल, वेगवान बॉलिंग किरण करतोय. सगळे चेंडू किरणचे बघायला मिळतात. फुलर लेन, शॉर्ट पिच बॉल, गुड लेन, खुलर लेनचा बॉल. चांगला बॉल बघायला मिळाला. फलंदाजाकडे कोणतेही मोठे फटके मारण्याचं उत्तर नव्हतं. आणखी एक चांगला बॉल. किरण काय गोलंदाजी करतोय. बॅटिंग देखील त्यांनी कमालीची केली आजच्या रात्रीमध्ये, गोलंदाजी देखील कमालीची केली. इथे लॉंग ऑफला बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेलाय. षटकार. सात वरती जाऊन पोहोचतोय धाव फलक. फलंदाज साहिलच्या बॅटमधून षटकार आलाय. आणि वाळा स्ट्रोक, नो लुक शॉट बघायला मिळाला. साहिलच्या बॅटमधून आणखी एक षटकार.
साहिल 2 लगातारचे षटकार आले, धाव फलक जाऊन पोहोचले 13 या आकड्यावरती. कुठेही जाऊ नका, मॅच ऑन. जोपर्यंत साहिल असेल मैदानावरती ना, मजेल या सामन्यामध्ये. हा ट्रॅकर बॉल पुढे सरसवून मारण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग तिथे झाली. 38 सर्कल मध्ये एक धाव मिळते या चेंडूवरती साहिलला. स्वतःवरती नाराज आहे कारण स्लोवर ऑन बॉल होता, भरपूर टायमिंग होता, परंतु प्रॉपर टायमिंग झाला नाही. पहिले षटक संपलंय, धाव फलक जाऊन पोहोचलाय. ते एकूण 14 या आकड्यावरती 51चा पाठलाग सुरू आहे. 12 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल. सदतीसची गरज. 12 चेंडू 37 धावसंख्येची गरज. किमान 3 मोठे फटके प्रति षटकामागे येणं गरजेचं आहे. मयुरेश आलाय बॉलिंग करण्यासाठी. 37 हे टार्गेट, हे समीकरण या मॅच मधलं. हाफ ट्रॅकर बॉल शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न, डॉट बॉल मात्र बघायला मिळाला. 11 बॉल आणि 37 धावसंख्येची गरज. 11 बॉल 37 हे समीकरण. फटका तर चांगला आहे, बॉल गेला साइड स्क्रीनच्या वरून. आणखी एक षटकार, आणखी एक षटकार. बघा डगआउट मधून आता कॅल्क्युलेशन करायला सुरुवात केली आहे सगळ्यांनीच, कारण इथे मोठे फटकेच अपेक्षित आहेत. जर या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर धाव फलक जाऊन पोहोचलाय ते 20 या आकड्यावरती. 31 ची गरज आहे अजून 10 बॉल मध्ये. 10 बॉल 5 षटकार प्रयत्न केला पाहिजे. मी मगाशी उल्लेख देखील केला की किमान 3 मोठे फटके प्रति षटका मागे. अजून 2 जर आले उर्वरित 4 बॉल मध्ये तर मग मजा येईल सामन्यामध्ये. खोलवर टप्प्याचा बॉल, अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं एस्टनच्या मागे. ऍज कीपर किरण काय कमिटमेंट देतोय आपल्या संघासाठी. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, क्षेत्ररक्षण असेल, संघनायकाची भूमिका असेल, या सगळ्या गोष्टी आज त्याच्या माध्यमातून बघायला मिळतात. ओव्हरपिच बॉल आणि मिड विकेटला मारण्याचा प्रयत्न. लॉंग ऑनला फिल्डर तिथे आहे, सोपी झेल आणि फलंदाज बाद. बघा बॉल ज्यावेळेस डिलिव्हर होतो ना, कोणी बोलू नका. फिल्डर, पॉइंटचे फिल्डर, अन्यथा मग तुम्हाला पॅनलाइज आम्ही करू. कोणी बोलू नका. बॉल टाकताना कोणी बोलू नका, कमेंट पास करू नका. मयुरेश चांगली गोलंदाजी करतोय. महेश आला आता बॅटिंग करण्यासाठी. थोडस संकटामध्ये सापडले माझगाव टीम, कारण भलं मोठं टार्गेट समोर आहे 51चं. इथे आणखी एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका आणखी एक फसलाय. प्रणव लोखंडे चेंडू खाली आला आणि मोठी विकेट, फलंदाज बाद. सात चेंडू आणि 30 ची गरज आहे.
7 बॉल मध्ये 5 षटकार. मयुरेश 7 बॉल 30 ची गरज. सासगाव टीमला वाईल्ड कार्ड एंट्री आणि थेट प्रवेश केला त्यांनी क्वार्टर फायनलच्या दिशेने. 7 बॉल 30. चांगला बॉल, षटक संपलंय. 6 चेंडू आता शेवटची शिल्लक असतील आणि 30 धावसंख्येची गरज. कारनामा करेल का साहिल? 6 बॉल मध्ये 5 षटकार मारेल का? याकडे आता सगळ्यांच्याच नजरा असतील. सहा बॉल मध्ये 30 ची गरज आहे. कारनामा करेल का? चमत्कार करेल का साहिल? साहिल कडे ती कॅपेबिलिटी आहे मोठमोठे फटके मारण्याची. पहिला बॉल तर प्रयत्न झाले परंतु प्रणव लोखंडे चेंडू खाली आला आणि मोठी विकेट मिळते ती सासगाव टीमला. पाच बॉल 30 ची गरज सामना जिंकण्यासाठी. पाच बॉल 30 हे समीकरण या मॅच मधलं. अतिश पहिल्याच बॉल वरती विकेट मिळवतोय. सिंगल मिळेल, सिंगल मिळेल. चार बॉल 29. उद्या ई पोलची तिसरी लढत असेल. पहिली बरोबर 7 वाजता सामना सुरू होईल. आंधरुण आणि निगडोली. त्यानंतर जामरुंग ब आणि त्यांना फाईट करेल वनी. तदनंतर सी गटाला सुरुवात होईल. खानाव आणि ठाणे नावे पहिले मॅच असेल. चिंचवली गोहे आणि मुळगाव प्रणित ही दुसरी लढत असेल. साईबाबा नगर आणि राधाकृष्ण सावरोळी ही तिसरी लढत असेल. आणि मोरिया 11 होराळे आणि प्रणय एंटरप्राइजेस अबी 11 गोरठण ही शेवटची लढत असेल. बरोबर उद्या 7 वाजता सामने सुरू होतील. अंजरुण आणि निगडोली. आपण याची नोंद घ्या कारण आज 7 वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल पडला.
सो 6:45 पर्यंत येण्याचा प्रयत्न करा. 7 वाजता बरोबर पहिला बॉल पडेल. ऑलमोस्ट विजयाच्या दिशेने वाटचाल केली आणि सामना जिंकलाय तो संघ सासगावने. हार्दिक अभिनंदन आणि केलाय सरपंच चषकाच्या टॉप 5 मध्ये प्रवेश. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक असेल माझगाव संघ. तुम्ही देखील फार चांगली फाईट दिली या स्पर्धेमध्ये आणि तुम्हाला देखील पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच